आज आपण 10 मिनटं टायमिंग लावलं आहे. कंटिन्यू 10 मिनटाचं जॉगिंग करतो आहे. कंटिन्यू 10 मिनटं. नवीन लोकांनी जर पहिल्यांदाच बघत असाल आणि व्यायामाची सवय नसेल तर लक्षात ठेवा, एवढं जॉगिंग 10 मिनटाचं टायमिंग लावून करायचं नाही आपल्याला. नॉर्मल 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 तुम्हाला जसं 1 मिनटं, 1.5 मिनटं, 2 मिनटं थांबून थांबून केलं तरी चालेल. 10 मिनटाचं टायमिंग लावलेलं आहे. ज्यांना धाप लागतंय, दम भरतोय, त्यांनी थांबायचं, चालायचं, थांबून थांबून करायचं आहे. आज आपल्याला कंटिन्यू ज्यांना 10 मिनटं जॉगिंग करायचं जमते त्यांचं स्ट्रेंथ स्टॅमिना आपल्याला बघायचं आहे. व्यायामात दररोज व्हेरिएशन पाहिजे. जसं आपण जेवणाच्या ताटामध्ये भाकरी असते किंवा चपाती असते, वेगवेगळी भाजी आमटी असते, भात असतो, सॅलड असतं. म्हणजे असं जसं प्रमाणे आहारात पण चौरस आहार घेतो तसं व्यायामात सुद्धा चौरस व्यायाम असणं खूप गरजेचं आहे. रोज वेगवेगळा व्यायाम असणं खूप गरजेचं आहे. फक्त काळजी घ्यायची आहे, स्वतःची स्ट्रेंथ स्टॅमिना ओळखायचा आहे. एकदम स्पीडमध्ये पळू नका. हळूहळू स्पीड वाढवलं तरी चालते. फक्त स्पीड घ्यायचं नाही. नॉर्मल 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 10 मिनिटाचा टायमिंग लावला आहे. फुल पॉझिटिव्ह राहायचं, एनर्जेटिक राहायचं. पहिले 1-1.5-2 मिनटं बॉडी गरम होईपर्यंत स्लो जर पळत गेलं, जॉगिंग केलं तरी चालतंय, वॉकिंग केलं तरी चालतंय. ज्यांना जॉगिंग जमत नाही त्यांनी जागेवरतीच चालायचं आहे. म्हणजे ज्यांची गुडघे दुखत आहेत किंवा स्टॅमिना नाही, पाय दुखायला लागले, जागेवर चाला. आणि ज्यांना उभा राहून जमत नाही त्यांनी पहिले व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघून आजचा व्यायाम करा. रोज वेगवेगळे व्यायाम पाहिजेत. व्यायामाची स्ट्रेंथ पाहिजे, स्ट्रेंथ वाढायला पाहिजे, स्टॅमिना वाढायला पाहिजे. फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं आहे. दहा मिनटं टायमिंग लावलेलं आहे. आपण कंटिन्यू 10 मिनटं करायचं आहे. आणि ज्यांनी किती मिनटं केलं, किती वेळ केला, कंटिन्यू केला का, हे पण कमेंटमध्ये नक्की हे करायचं आहे. म्हणजे तुम्ही किती वेळ करताय ते लक्षात येऊन जाईल. फक्त व्यायामात सातत्य पाहिजे. जुन्या लोकांसाठी 10 मिनटं म्हणजे आता काय अवघड नाही. जे रेग्युलर व्यायाम करतात ते, म्हणजे आपल्याला पण कळतं की आपली एवढी स्ट्रेंथ वाढलेली आहे, एवढा स्टॅमिना वाढलेला आहे. फक्त सातत्य पाहिजे. फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे, एनर्जेटिक राहायचं आहे. व्यायामाला अजिबात कारणं सांगायचं नाहीत. दहा मिनिटाचं टायमिंग आहे. आपण स्वतःला वेळ देतोय एवढं. फक्त माइंडसेट असा ठेवा की आपल्यासाठी हा आजचा जो दिवस आहे तो मी माझ्यासाठी इतका छान आणि एवढा चांगला बनवणार आहे की सुरुवातच आपली अशी करायची आहे की आपल्या स्वतःपासून. दहा मिनिटाचं टायमिंग लावलेलं आहे. ज्यांना दम भरेल, धाप लागत असेल त्यांनी थांबायचं. स्वतःच्या जबाबदारीवरती काळजी घेऊनच व्यायाम करायचा. कोणताही व्यायाम प्रकार ओव्हर करायचा नाही. फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं. आत्तापर्यंत जे रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्यासाठी 10 मिनिटाचं जॉगिंग म्हणजे काही अवघड नसणार आहे. पण जबरदस्त रिझल्ट देतोय. तुम्ही फक्त सातत्य ठेवा. सगळ्या व्यायामाच्या ज्या काही तुमच्या पायऱ्या आहेत त्या हळूहळू क्रॉस झालेल्या तुम्हाला कळणार नाही. कारण सगळ्यात मोठी सक्सेसची किल्ली म्हणजे वजन कमी करायचं सक्सेस तुमच्यासाठी असू द्या, पोट कमी करण्याचं सक्सेस असू द्या, हे सातत्य आहे. प्रत्येकासाठी एक वेगळं सक्सेसची किल्ली असतात. तुम्ही कशामध्ये ते बघताय त्याच्यावरती अवलंबून आहे. आता नॉर्मल थोडंसं स्पीड वाढवलं तरी चालतंय. नॉर्मल दम भरत असेल तर रेग्युलर कमी 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 करा. जास्त दम भरा तर वॉकिंग करा. जागेवरती वॉकिंग करायचं आहे. आपण 10 मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे. सुट्टी द्यायची नाही. जबरदस्त रिझल्ट देतो. फक्त सातत्य पाहिजे.
प्रत्येक गोष्ट ही सातत्यानंच पुढं 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 जात असते. म्हणजे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. जबरदस्त. आत्तापर्यंत जे जे कंटिन्यू चालू आहे त्याच्यासाठी एक नंबर आहे. कंटिन्यू 10 मिनिटं आपण करतोय. कमेंटमध्ये मात्र नक्की सांगायचं आहे कुणी किती वेळ केलेला आहे, किती वेळ जॉगिंग झालं, किती वेळ तुम्हाला जमलं. नवीन लोकांनी हळूहळू करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपले दररोजचे 10 मिनिटाचे व्यायामाचे व्हिडिओ असतात. ह्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये पण काहीतरी हालचाली करायच्या आहेत. कारण हा चांगला व्यायाम झाला, समजा आता स्ट्रेंथ वाढली असेल तर हेच व्यायाम डबल करायचे आहेत. समजा आता हा 10 मिनिटाचा व्यायाम करायचा, कालपर्यंत एखादा जुना म्हणजे कालचा वगैरे व्हिडिओ घ्यायचा एखादा, तो आणखीन 10 मिनिटाचा पुढचा करायचा. अशा पद्धतीने तुम्ही व्यायाम करायला लागला तर तुमची स्ट्रेंथ वाढेल, स्टॅमिना वाढेल, तुमचा फिटनेस चांगला राहील. जेवणामध्ये जास्त मसालेदार खाऊ नका, तेलकट खाऊ नका. जास्तीत जास्त घरातलं खाण्याचा प्रयत्न करा. जे खाताय ते चावून 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 खायचं आहे. जेवताना गडबड करू नका. बऱ्याच वेळा आपला एक घास म्हणजे म्हणतात तर पूर्वीपासून एक घास 32 वेळा चावत असतो. आपले घास न चावल्यामुळे सुद्धा वजन वाढण्यास, पोट सुटण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळं लहान लहान सवय फक्त बदलायची आहेत, बाकी काय करायचं नाही. दिवसभरामध्ये अंदाजे 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. बेकरी, साखरेचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ टाळायचे आहेत. ज्यांचा स्टॅमिना आहे त्यांचा एक नंबर आहे. तुम्ही फक्त सातत्य ठेवा. सातत्य ठेवायचं आहे, फक्त 100% रिझल्ट येतोय. नवीन लोकांनी थांबलं तर चालतंय. जुन्या लोकांनी थोडं स्पीड वाढवायचं आहे. पाय थोडा वर घ्या. दम लागला, धाप भरत असेल तर स्पीड कमी करा. जागेवर फक्त चाललं तरी चालेल. दहा मिनिटाचं कंटिन्यू आपण टायमिंग लावलेला आहे. व्यायामात सातत्य ठेवायचं आहे. जबरदस्त रिझल्ट येतो. दम भरत असेल तर शिस्तीत करायचं आहे. जबरदस्त. थोडंच राहिले. जबरदस्त आहे. जराच राहिला आहे वेळ. एकदम थोडं. आता काही सेकंद राहिलेत. बघूया कोणाकोणाला किती स्टॅमिना आहे, कुणी किती वेळ केलेलं आहे जॉगिंग नॉर्मल. त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा किती वेळ पूर्ण केलं. थोडंसं स्पीड वाढूया. शेवटचं आहे. व्हेरी गुड. स्पीड नॉर्मलमध्ये आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे. व्हेरी गुड. लय भारी. जबरदस्त. आणि ज्यांनी 10 मिनिटाचं टार्गेट पूर्ण केलं त्यांनी आज कमेंटमध्ये 100% सांगा कुणी किती केलं. म्हणजे तुमची स्टॅमिना मला पण लक्षात येईल. आम्ही अजून ह्याच्यावरती नवीन काय करता येईल ते बघतो. जबरदस्त. व्हेरी गुड. लास्ट स्पीड. स्टॉप. तर अशा पद्धतीने आज आपलं 10 मिनिटाचं जॉगिंग झालेलं आहे. कुणी किती वेळ केलं, किती टक्के पूर्ण केलं, एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि
जे नवीन लोक आहेत त्यांनी लक्षात घ्या, दररोज व्यायाम असतात, पहिल्यांदा व्हिडिओ बघतात ते, दररोज व्यायामाचे प्रकार आपले 10 मिनिटाचे वेगवेगळे असतात. फक्त तुमच्या कॅपॅसिटी प्रमाण करत राहायचं आहे, ओव्हर काय करायचं नाही. व्यायामाला कारणं सांगायचं नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.